बातमी रायगडमधून आहे। रायगडमधील म्हसळा तालुक्यातील ठाकरोली गावाने नवा आदर्श घालून दिलाय। जमिनी वाचवा आणि स्थलांतर थांबवा ही संकल्पना घेऊन या गावाने अनोखी संकल्पना राबवली। जमीन विकणं बंदी आहे असे फलक लावण्यात आले। या गावाचं सगळीकडे कौतुक होत आहे। सध्या कोकणात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। या व्यवसायातील दलाल तुपाशी आणि विकणारा शेतकरी मात्र उपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे। जमीन विक्री करून गावकरी स्थलांतरित होत असल्यानं गावातील गाव पण अंधारात चाललंय। मात्र ही बाब लक्षात येताच याच विरोधात म्हसळा तालुक्यातल्या ठाकरोली या गावाने जमीन विक्री करण्यास थेट बंदीच घातली असून अशा आशयाचे फलकच गावकऱ्यांनी गावाबाहेर लावले। त्यामुळे सर्वांचंच लक्ष या फलकाकडे वळताना पाहायला मिळते। आज ठाकरोली गावाने आमचा मोठा निर्णय घेतलेला आहे की जमीन विकू नका आणि जमीन विकून देऊ नका। आजचं कारण असं महत्त्वाचं आहे की येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण त्या जमिनी ठेवल्या पाहिजेत। उद्या आपली भावी पिढी ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी त्यांना आपल्या जमिनी दिसल्या पाहिजेत। ही जमीन आपली संपत्ती आहे आणि ती आपणच राखली पाहिजे, एवढंच आमचं फक्त उद्दिष्ट आहे। आणि ते माझं सगळ्यांना आवाहन आहे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना की आपण देखील या पद्धतीने गाव ठिकाणी निर्णय घेऊन असा बोर्ड लावून आणि आपला विचार या ठिकाणी मांडायला हवा। अतिदुर्गम नक्षलग्रस्त अशी ओळख असलेलं गडचिरोली आता कात टाकतंय। अनेक दशकं